आता टाइमपास टू जो येतोय ना, आमच्या डोक्यात जो काय होता ना तो पूर्ण पुसला गेलाय. कारण त्याच्या कित्येक पटीने इमॅजिनेशनच्या पलीकडचा टाइमपास आता लोकांपुढे येतोय. आणि अरे हे काय आहे नक्की, इतकं अमेझिंग काय आहे असं होणार आहे लोकांना. अनपेक्षित आहे. कारण मला दगडू मोठा झाल्यावर काय करेल हे सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता तुला काय वाटलं होतं आणि आता टाइमपास 2 मध्ये काय? आणि मला जे वाटलं होतं ते नाहीच आहे आणि प्रत्येकाला जे वाटतं ते नाहीच आहे सिनेमामध्ये. कारण सॉलिड झालेला आहे सिनेमा. आणि मला असं वाटतं की ठाण्यातलं सगळं आपण जे लोकेशन्स बघितली ती आता सोडून कोकण आणि सगळंच रीच झालं. त्यामुळे मला अच्छा टाइमपास तू असं होतं बऱ्याचदा. त्यामुळे तो रिचनेस आणि तो टाइमपास तू असाही होऊ शकतो असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला, जो मला पडला होता. आणि तिथेच जिंकलाय मला वाटतं टाइमपास तू. आपण आहे दगडू शांताराम परब. अरे झालोय ना आपण सेटल, भेटलाय ना आपल्याला सगळ्या. एक गोष्ट राहिली, प्राजक्ता लेले. आणि माझी खात्री आहे मला तो नक्की मिळेल. चला हवा.
भर उन्हाळ्यामध्ये जो काही व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतो आहे त्यामध्ये पण मला एक गोष्ट आत्ता लक्षात आली, तू असं म्हटल्यानंतर प्रिया आणि प्रियदर्शन असं आहे आपलं नाव. अरे हो, प्रियदर्शन. हा. प्रियदर्शन असं आहे. दगडू प्राजक्ता, दर्शन प्रिया, प्राजक्ता दगडू, प्रियदर्शन. कसंही डीपी कसंही वापर, डीपी लावलंच तरी डीपी होतो. हो रे, दर्शन प्रियामध्ये पण डीपी होतो. ए वाव, हे माहिती नव्हतं मला. जर नवीन नवीन गोष्टी स्ट्राईक होत आहेत. I looked at everybody, कने आए party, किला किया तो sorry, मदन पिचकारे. Make show. नीना सुकनाट कुमारी मला झाली प्यारी बीमारी क्रेझी काया ही करारी आता भिजू द्या ना सारी करो जनहित में अब जारी मदन पिचकारी आ आ आ मदन पिचकारी ऊ ऊ ऊ मदन पिचकारी अंगस लगे भारी मदन पिचकारी अंगस लगे भारी मदन पिचकारी. Hello people of all class, the qualities with soul class. Kami mein thanda class, come on baby all pass. Courage that is bindas, tod de baby wine glass. Kar tu main teri mind glass, ab ho jaane do time pass. Time pass. Woo! आज या ठिकाणी आपण ज्याच्यासाठी जमलेलो आहोत ते टाइमपास 2चे म्युझिक लॉन्च आणि फार सारे सुंदर गाणे आपल्याला येथे ऐकावयास मिळणार आहे. तर त्याबद्दल प्रियदर्शन सरांनी 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना कळकळीची विनंती करते. ट्रेलर पाहिला, सगळ्यांनी ट्रेलर पाहिला, त्याच्यातनं अंदाज आला असेल काय गाणी आहेत. सुपर सॉनिक गाणी केली चिनार महेशने. मला असं त्यांना एका ह्याच्यात हे नाही, कारण आम्ही टाइमपास 1 केला होता, चिनार महेशने त्याची गाणी केली होती. तर जेव्हा पार्ट 2 येणार तेव्हा आय वॉज मोर एक्सायटेड की आता चिनार महेश काय 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 कंपोज करतात. पहिलं गाणं चिनार महेशने ऐकवलं होतं जेव्हा रायटिंगच्या प्रोसेसमध्ये सिच्युएशन्स आल्या गाण्याच्या, जेव्हा रवी म्हणाला की करेक्ट आता आपल्याला गाण्यांकडे मूव्ह केलं पाहिजे, तेव्हा पहिलं गाणं कंपोज कुठलं केलं असेल चिनार महेशने तर ते प्राजू, म्हणजे प्रियाच्या एंट्रीला जे गाणं आहे, प्रियाचं जे गाणं आहे रादर, ते गाणं कंपोज केलं. आणि एक ऑडिओ त्याने रवीला पाठवलं. रवी ऑफिसमध्ये प्रचंड एक्सायटेड होतं आणि तो म्हणाला बघ बघ काय गाणं केलं, बघ बघ ऐक 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 ऐक. आणि त्याने ते प्ले केलं. फक्त रॉ म्हणजे स्क्रॅच ज्याला आपण म्हणू की ज्याच्यात फक्त असं करतोय, फक्त शब्दही आले नव्हते, बट त्यांनी फॅन्टॅस्टिक ट्यून कॅप्चर केली. आणि ही पोरी साजूक तुपातली पुन्हा येणार आहे का नाही? ही पोरी साजूक तुपातली हे गाणं पुन्हा येणार आहे, पण आपण जर असं म्हणू 1 to 100 ते गाणं होतं, तर हे गाणं 100 to 1 आहे. म्हणजे तुम्हाला कळलेलं नाही. हां, मग तुम्हाला अंदाज नाही येणार हे 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 तेच गाणं आहे, पण त्यांनी त्यात फार गंमत केली आहे. मग त्यांनी जिकडे शब्द होतो तिकडे म्युझिक आले, जिकडे म्युझिक होतं तिकडे शब्द आले, असं ह्यावेळेला केलेलं आहे. फार गंमत केली आहे त्या गाण्यात. आणि तरीही त्या गाण्याबद्दल बोललं तरीही त्याच्यातला एक एलिमेंट तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण ते गाणं ज्या स्टाईलने गायलं आहे दॅट इज फॅन्टॅस्टिक. मला आठवतं गेल्या वर्षी मी आणि आम्ही सर्व शॉकमध्ये होतो. करेक्ट, म्हणजे दुसरं काय समजू नका, रेस्टॉरंटचं नाव आहे. तर तिथं टाइमपास म्युझिक लॉन्च होणार होतं आणि ते लॉन्च आमच्याच हस्ते झालं. तेव्हा मी एक काहीतरी बोललो होतो की रवीचं हे 4थं पिक्चर आहे, पण 4थं जरी असलं तरी हा चौकार नसेल तर हा षटकार असेल, असं मी तेव्हा बोललो होतो. आणि ह्याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा की रवीवर माझा पूर्ण विश्वास आहे एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कर्तबगार आहे, तर त्यामुळे तो करेल ह्या विश्वासावरतीच मी ते बोललो होतो. आता मला थोडासा विचार करावा लागतोय की मी या वेळेला काय बोलू. मी या वेळेला असंच म्हणेन की सेंचुरी करावी या चित्रपटाने. सेंचुरी करावीचा अर्थ काय? सेंचुरीचा अर्थ असा की या चित्रपटाचा
बिझनेस 100 कोटीचा व्हावा. सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा, शुभाशीर्वाद सर्वांचेच आहेत रवी. त्यामुळे परवाइल्ले अँड ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा एकदा सांगतो, लेट्स चिअर फॉर द सेंचुरी. टाइमपासच्या म्युझिकला आम्ही होतो आणि त्यावेळेस जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यांनी सगळे रेकॉर्ड्स त्यावेळेस मोडले होते आणि आज टाइमपास 2चा हा म्युझिक रिलीज आहे आणि माझ्या शुभेच्छा की सगळे जे लयभारीचे रेकॉर्ड्स आहेत ते टाइमपास 2 नक्की मोडेल आणि टाइमपास 2 हा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी चित्रपट हा नक्कीच ठरेल. दुसरी गोष्ट की रवीनी जेव्हा प्रोमो ट्विट केला तेव्हा मी प्रोमो पाहिला, मला फार आवडला आणि मला चित्रपट पाहायचा होता. त्यावेळेस मला आठवलं की मी पार्ट 1 पाहिला नव्हता. मग मी रवीला फोन केला, मला DVD पाठवा, मला तो पिक्चर पाहू दे म्हणजे मी हा पिक्चर पाहू शकतो. त्यावेळेस राहून गेला पाहायचा. गेल्या आठवड्यात मी पार्ट 1 पाहिला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी चित्रपट होता, आता सांगायची गरज नाही कारण एवढा तो मोठा हिट ठरला. परंतु खरंच मी अतिशय उत्सुक आहे हा चित्रपट पाहण्यासाठी. यातली गाणी सर्व एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत कारण रवी आणि महेश शिनारबरोबर मी येलोमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. बालक पालक आणि रवीचा म्युझिक सेन्स तर सर्वांना माहीतच आहे. मला वाटतं कुठेतरी डिरेक्टरचं मोठं योगदान असतं जेव्हा आपण म्युझिक सिलेक्ट करतो आणि ते त्यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये दिसतं. परत एकदा मला इथं बोलण्याबद्दल धन्यवाद. आणि एक उत्कृष्ट टीम आहे आमची झीची जुनी टीम आहे. व्हिडिओ पॅलेस आहे एकत्र आणि परत शुभेच्छा आपल्या सर्वांना. थँक्यू.